नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा, अर्थात पाहणार आहोत 36 जिल्ह्यांमध्ये नेमकं काय चालू आहे 50 बातम्यांमधून। नांदेड वसमत महामार्गावर शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचं रास्ता रोको आंदोलन। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी नांदेडचे शेतकरी आक्रमक। पंढरपूरमध्ये माघी यात्रेच्या तोंडावर चंद्रभागा नदी पात्रात शेवाळाचं साम्राज्य। नदीपात्रात तळापर्यंत शेवाळ साठल्याने पाण्याला दुर्गंधी। नदीपात्र स्वच्छ करून नदीत पाणी सोडण्याची भाविकांची मागणी। हातकणंगले येथील लक्ष्मी औद्योगिक वसाहतीतील लाखो लिटर रसायनयुक्त पाणी थेट पंचगंगा नदीत सोडलं जात असल्याचा प्रकार। यामुळे ओढ्यालगतच्या विहिरी, कूपनलिका यांचं पाणी दूषित। वारंवार तक्रार करून देखील प्रशासन कोणतीही दखल घेत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी। साखरेच्या दरात क्विंटल मागे 100 रुपयांची वाढ। उत्पादनात घट झाल्यानं किरकोळ आणि घाऊक बाजाराच्या दरात वाढ। येत्या काही दिवसात आणखी दरवाढ होण्याची शक्यता। परभणी जिल्ह्यात साखर कारखान्याचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असून कारखान्यांवर मिळेल त्या वाहनाद्वारे शेतकऱ्यांकडून ऊस नेण्यात येतोय। गाळपासाठी कमी कालावधी असल्याने शेतकऱ्यांकडून कारखान्यांवर ऊस नेण्याची लगबग। अमरावतीत संत्रा पिकावर किड्यांचा प्रादुर्भाव। संत्रा उत्पादक शेतकरी संकटात, फवारणीचा खर्च वाढला। वाशिम जिल्ह्यात संत्रा हंगाम सध्या जोरात सुरू। संत्र्याला 45,000 ते 50,000 रुपये प्रति टन दर। शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। नाफेडला सोयाबीन खरेदीसाठी 20 ते 25 दिवस वाढवून द्या। परभणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। 6 फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन खरेदी करता येणार, त्यामुळे 20,000 शेतकऱ्यांचे सोयाबीन 2 दिवसात खरेदी करण्याचं प्रशासनाला आव्हान। तर हमीभाव खरेदीची मुदत वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याची दररोज 4 ते 5,000 क्विंटलची आवक। मक्याला सरासरी 2,312 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव। नांदेड जिल्ह्यात टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हतबल। टोमॅटोला किरकोळ बाजारात 5 रुपये तर ठोक बाजारात 1 रुपये प्रति किलोचा दर। शेतात येऊन फुकटा टोमॅटो घेऊन जाण्याची शेतकऱ्यांची ऑफर। चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ शिकारी टोळीच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर वनविभाग सतर्क। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात शोध अभियान। अधिकारी कर्मचारी उतरले रस्त्यावर। श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या सोलार प्रकल्पातून येणारा आर्थिक मोबदला मठाला नेण्यास भोपे पुजाऱ्यांचा विरोध। मंदिर संस्थानानं मनमानी केली तर उच्च न्यायालयात जाण्याचा पुजारी मंडळाचा इशारा। पुण्याच्या मुळशीमध्ये उरवडे गावात आमदार शंकर मांडेकरांची हत्तीवरून काढण्यात आलेली मिरवणूक कार्यकर्त्यांना भोवली। मिरवणुकीचे संयोजक आणि हत्ती देणाऱ्यावर गुन्हा दाखल। अमरावतीच्या महिला बालविकास विभागाच्या मुख्य कार्यालयावर हजारो अंगणवाडी सेविकांचा मोर्चा। अंगणवाडी सेविकांना राज्य सरकारच्या कर्मचारी म्हणून दर्जा तसंच ग्रॅज्युटी देण्याची मागणी। नाशिकच्या कळवणमध्ये उपजिल्हा रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं बेमुदत काम बंद आंदोलन। कंत्राटी कर्मचारी गेल्या 3 महिन्यांपासून मानधनाच्या प्रतीक्षेत। शिर्डीतील दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनंतर ग्रामस्थांची निषेध बैठक। 10 फेब्रुवारी रोजी ग्रामस्थ काळ्या फिती लावून शहरातून कॅन्डल मार्च काढणार। सोलापूरच्या मोहोळमधील सोहाळे आणि येणकी ग्रामस्थांचं 2 दिवसांपासून बेमुदत उपोषण। दोन्ही गावांमधील मार्गांवर अतिक्रमण झाल्याने ग्रामस्थ त्रस्त। महिलांच्या प्रसूतीला नेण्यासाठी अँब्युलन्स आणण्यासाठी अतिक्रमणामुळे अडचण। पैठण ते संभाजीनगर महामार्गावर नागरिकांचा रास्ता रोको। चितेगाव ते बिडकीन मार्गाचं काम बंद असल्यामुळे रस्त्यावर धुळीचं साम्राज्य पसरल्याचा आरोप। संतप्त नागरिकांकडून महामार्ग अडवून निषेध व्यक्त। वरंधघाट रस्त्यावर भोरच्या हद्दीत रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे धुळीचं साम्राज्य। मार्गावरील धुळीने प्रवासी हैराण। प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी। उन्हाळ्याची चाहूल लागताच जालना जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी नियोजन सुरू। जिल्ह्यातील 68 गावांमधील पाणी उपसा करण्यावर बंदी। जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांचे आदेश। नाशिकच्या विल्होळी गावात हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण। आदिवासी पाड्यावर पाणीपुरवठा होत असल्याने महिलांची महामार्ग ओलांडत जीवघेणी कसरत। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहराजवळ रेल्वे उड्डाणपूल रखडला। जोड उतार रस्त्यासाठी जमीन संपादनात अडचणी, काम ठप्प। अहिल्यानगरच्या निवासा शहरातील अतिक्रमणधारकांचं तहसीलदारांना निवेदन। 15 मीटर ऐवजी 12 मीटर रुंदीकरण करण्याची व्यापाऱ्यांची मागणी। कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील हलकर्णी औद्योगिक वसाहतीसाठी पाटणे फाटा परिसरात जमिनीची मोजणी। पोलीस बंदोबस्तात जमिनीची मोजणी। जमीन मोजणी प्रक्रियेला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला होता।
कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील शिवनाथवाडी गावातील 300 जणांना अन्नातून विषबाधा, यात्रेतील महाप्रसादातून विषबाधा झाल्याने नागरिकांना जुलाब, उलटीचा त्रास, रुग्णालयात उपचार सुरू. डोंबिवलीत विजेचा लपंडाव सुरू, परीक्षा जवळ असल्याने 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचे हाल, काँग्रेसकडून निवेदन देत उग्र आंदोलन करण्याचा इशारा. कल्याण टिटवाळामध्ये अनधिकृत बांधकामांवर केडीएमसीची तोडक कारवाई, बांधकामांसह पाणीपुरवठा करणाऱ्या नळ जोडणीवरही पालिकेचा हातोडा. नंदुरबारमध्ये जीबीएसचे 2 रुग्ण आढळले, दोघांपैकी एक लहान बालकाची प्रकृती चिंताजनक, तर आरोग्य विभागाकडून खबरदारी म्हणून 20 आयसीयू बेड तयार. छत्रपती संभाजीनगरमधून अपहरण झालेल्या 7 वर्षीय मुलाची पोलिसांनी केली सुटका, भोकरदन तालुक्यातील ब्रह्मपुरी गावातून पोलिसांनी सुटका केली, जखमी आरोपीसह 3 पोलिसांनी अटक केली. लातूरमधील वीज ग्राहकांनी 11 कोटी 57 लाख रुपयांचा भरणा करत अभय योजनेचा लाभ घेतलाय. 7,201 ग्राहकांची कायमस्वरूपी करण्यात आली होती वीज खंडित. गोंदिया शहर आणि ग्रामीण भागात महावितरणची वसुली मोहीम, वीज ग्राहकांकडे महावितरणची 42 कोटींची थकबाकी, वीज बिल न भरणाऱ्यांची वीज जोडणी कापण्याच्या कामाला वेग. नाशिकच्या मनमाडमध्ये उभ्या वाहनातून इंधन चोरी करणाऱ्याला रंगेहात अटक, एक वाहन 40 लिटर इंधन, 6 ड्रमसह इतर मुद्देमाल हस्तगत, मनमाड पोलिसांची कारवाई. भोरमध्ये रात्रीच्या सुमारास वाहनांमधील बॅटरी चोरणारे 2 गजाळ, चोरीच्या बॅटऱ्यांसह 1,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त, राजगड पोलिसांची कारवाई. धुळ्यात पत्नीसोबत किरकोळ वादातून संतापलेल्या बापाने चिमुरड्यांना तापी नदीत फेकून दिलं, थाळनेर गावालगत दोन्ही मुलांचे मृतदेह सापडले, आरोपी वडील संजय कोळीला अटक, गुन्हा दाखल. विटाजवळील कार्वे येथील एमडी ड्रग्ज प्रकरणाचे मुंबई कनेक्शन, स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाकडून उघडकीस, कार्वे एमआयडीसीमध्ये कारखाना जागेच्या मालकीण गोकुळा पाटील यांना ताब्यात घेतले. जळगावच्या यावलमध्ये पेट्रोल पंपाच्या आवारातून मोटरसायकल चोरीची घटना, ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद, यावल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. जळगाव पालिकेत जन्म मृत्यू विभागात क्यूआर कोड असलेले जन्माचे दाखले मिळण्यासाठी रोज 200 अर्ज, तब्बल 3,500 अर्ज पेंडिंग, मुदतीत दाखले मिळत नसल्याने नागरिक हैराण, महापालिका कर्मचाऱ्यांचीही दमछाक. सहकारी संस्थांचे उपनिबंधक माणिक सांगळे व कार्यालय अधीक्षक उर्मिला यादव यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं, जमीन खरेदी प्रकरणात 50,000 रुपयांच्या लाचेची मागणी केल्यानंतर तक्रार. नाशिकच्या मनमाडमध्ये धावत्या रेल्वे चोरी करणारी महिलांची टोळी अटकेत, हैदराबाद हिसार एक्सप्रेसमध्ये या महिलांनी 23,000चा मुद्देमाल चोरला होता. मनमाड लोहमार्ग पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे महिलांचा शोध. यवतमाळमध्ये एसटी बसची दुचाकीला धडक, एसटीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू. घाटंजी तालुक्यातील माणेली ते दहेगाव परिसरातील ही घटना, बसमधील प्रवासी किरकोळ जखमी. जंगलात शिकारीसाठी गेले असता चुकून बंदुकीचं ट्रिगर दाबलं गेल्याने दुर्घटना, बंदुकीची गोळी लागल्याने एकाचा जागीच मृत्यू. पालघरच्या मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना. गोंदियाच्या रामदेवरा मंदिरात 1.5 लाखांची चोरी, 4 किलो वजनाची चांदीची मूर्ती आणि 1 किलो वजनाच्या चांदीच्या पादुका चोरट्याने पळवल्या, चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. बर्ड फ्लूमुळे चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यातील मांगली गावच्या 10 किलोमीटर परिसरातील क्षेत्र अलर्ट झोन म्हणून घोषित. बर्ड फ्लू आजाराच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. लातूर महानगरपालिका डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 72 फूट उंचीचा पुतळा उभारणार, पालिकेसमोर डॉ आंबेडकर पार्कच्या मैदानावर हा पुतळा साकारण्यात येणार आहे. जगातील सर्वात बुटक्या म्हशीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, साताऱ्याच्या कृषी प्रदर्शनात राधा नावाच्या म्हशीला पाहण्यासाठी लोकांची गर्दी. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील केंद्राखुर्दमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा संपन्न, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. शिर्डी महापरिक्रमा महोत्सवाला उभ्या रिंगण सोहळ्याने सुरुवात, शिर्डीकरांनी प्रथमच अनुभवला अश्वरिंगण सोहळा. जागतिक खो खो स्पर्धेतील विजेत्या संघातील अश्विनी शिंदेसह अन्य खेळाडूंची धाराशिवमध्ये मिरवणूक, खेळाडूंचा मोठ्या प्रमाणात सहभाग.